ताजे कशा कोण सुटता नवीन काय नवीन प्रॉब्लेम आले पण बाबू अशा हे वस्तू केन्ना प्रॉब्लेम जावचो हेच्या पयलीं केन्ना जावना तुमच्याकडे एक मागता सगळ्याकडे मी की आम्ही हे फावट सगळ्यांनी किती विषय हात सायडीन धरून बाबूक समर्थन करूया बाबूक एक फावट आम्ही विधानसभेत धाडूया कित्याक तर आमची उरलेली कामां जॉब हे आमचे एअरपोर्टार कितें जो विषय झाला तो जर सोडोवपाक जाय जाल्यार आमकां बाबूची गरज आसा म्हणून तुम्ही सगळ्यांनी आमच्या फाटल्यान बाबूच्या फाटल्यान रावया आमी बाबू भरपूर मतांनी अशें आमी विधानसभेत धाडले आमचे दोन शब्द पुरे जाले. हॅलो, सर्वांना विनंती आहे की ग्रामस्थांना नमस्कार. आजच्या या कॉर्नर मीटिंगला आम्ही आता सुरुवात करत आहोत. श्री राष्ट्रोळी देवस्थान तसेच या ग्रामदेवता माऊली सर्वांना वंदन करून आपणासही मी नमस्कार करतो आणि आजच्या या कॉर्नर मीटिंगला सुरुवात करतो. आपल्याला माहित आहे की आपल्या पेडणे मतदारसंघात गेली कित्येक वर्ष सामाजिक कार्य आणि विशेष करून ग्रामीण भागासाठी तत्पर असे राहणारे आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री गोवा राज्य तसेच आमचे लाडके आमदार बाबू आजगावकर यांचे मी स्वागत करतो. तसेच चांदेर रसापूर पंचायतचे माजी गेली कित्येक वर्ष बाबू आजगावकर हे काम करत आहे आणि त्यांच्याबद्दल मला विशेष असं ओळख करून देण्यासाठी काही सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या मनात असं स्थान निर्माण केलेले बाबू आजगावकर आहेत. आपल्याला यांच्याबद्दल आणखी मी जास्त विशेष माहिती देत नाही, कारण ओळख करून देण्याची गरजही नाही, कारण प्रत्येकाच्या घरात पाऊल ठेवल्याशिवाय कधीही गेले 15-20 वर्षात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ धारगळ मतदारसंघ तसा आजचा पेडणे मतदारसंघ घरोघरी फिरून प्रत्येकाची भेट घेऊन विचारपूस करून ते काम करत आहेत. म्हणून आता मी आजच्या मीटिंगला सुरुवात करतो. सर्वप्रथम सीमा भटवे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. नमस्कार करून गावची देवी माऊली सगळीकडे मीटिंग घेतात तालुका वाईज, पण त्या एअरपोर्टाचा आमकां किती फायदो जालो काय? आमच्या भुरग्यांच्यो टॅक्सी थंय चलल्यो आनी पार्किंगा खातीर ते लोक आवाज करतात आमकां पार्किंग ना म्हणून.
इतलो व्हडलो जागो घेतलो पण आमकां काय फायदो ना. आणि या पक्षान या बीजेपी मक्काळान मडगांव घातलो आणि आल्लेकरांक म्हणून दवरलो. हांवें म्हटलें 4 फावटी म्हाका तुमी हांगा दिला निवडून, चल कोण काम करतालो करून दी, कितें बरें जावं दी म्हज्या मतदारसंघाचें. पळयल्यार त्या आल्लेकरांक कांय आवाज ना. आनी ते एअरपोर्टाचे आमचो ड्रायव्हर आमचे टॅक्सी वाले जे आवाज करतात वा एक शब्द असेंब्लीन उलयना. हांवें खंयच्याच पेडणेकराक खंयचो अन्याय जाताना हांवें केन्ना पळयला. तेजो आवाज असेंब्लीन करतालो आनी ताका न्याय मेळून दितालो. पण ह्या लोकांनी आमकां सारके रस्त्यार आमचो मतदारसंघ असो आमी तयार केल्लो की आमकां कोणा कडेन भीक मागपाची गरज ना. आमच्या पांयार आमी उबे रावतात तसो मतदारसंघ हांवें केल्लो. हांवें डेव्हलपमेंट विकास हांवें पावयलो. विकासा खातीर हांव खंय कमी आहा तूं म्हाका सांगात. तुमी वोट दाखयत थंय विकास. कारण हांव जेन्ना उबो रावलो ह्या मतदारसंघात हांव एक नोकर म्हणून तुमचें काम करतालो. नोकर तुमी बोट दाखयत ती काम. बाबा आपल्याक नळ ना नळ दिलो. बाबा आपल्या थंय फुटपाथ ना फुटपाथ केली. बाबा आपल्या थंय लायट घालूं ना लायट घातली. म्हाजो एकच प्रश्न रावलो तो नोकरी. नोकरी हांवें भरपूर दिल्यो. 1000 नोकरी ह्या मतदारसंघान हांवें दिल्यो गव्हर्नमेंट. व्हडले व्हडले पोस्ट, इंजिनियर पोस्ट, ग्रामसेवक, सेक्रेटरी, LDC, पुलीस, नर्सी सगळ्यो. पण तेजेर हांव सॅटिस्फाय जावंक ना. ते येता म्हाज्या कडेन सकाळी फुडें म्हाज्या ऑफिसान म्हाका कितें म्हणटा, बाबू तुवें डेव्हलपमेंट खूब केलो, नोकरी दिल्यो, ताका दिली म्हाका दिली. हो प्रश्न. हर एक महिला म्हाका विचारताली बाबू ताका हांव तुमकां सगळ्यांक मनापासून तुमचे स्वागत करता. खरोखरच आज इतली उपस्थिती बघून म्हाका जाणवता की गेली 4.5 वर्सां आम्ही बाबूकर सराची आमकां कितली उणीव घातली ती. सर जेन्ना नसले तेन्ना आमचो पेडणे मतदारसंघ 5 वर्सां फाटीं आता परत तो ते मीटिंग घेतात त्या लोकांकडे वचून ते कितें सांगता परत आपण माझी कामां जी आसा ती अशीच आसतली. अशीच आमी सगळी वांगडा रावया. तुम्ही अशें सगळे माझ्या वांगडा रावया. आमी अशेंच फुडें वचया आनी असोच हांव परत तुमची कामां करतलो. अशी ती कशी अशी आमचो प्रश्न आमी करूया फक्त आमच्या म्हणजे आमकां एक तर आमकां तो मूर्ख समजता आसतलो हो आमदार एक तर मूर्ख समजता आसतलो किंवा हो समजता पेडणेकार जे आसा हे अशा लोकांक आपण मूर्ख बनवू शकता की आम्ही साधे लोक, आम्ही प्रामाणिक लोक, आम्ही कष्टकरी लोक, आम्ही केन्ना केन्ना विश्वास दवरतात आणि ताका एक संद दिता. पण या संदीचो हे लोक दुरुपयोग करतात आणि आपलो स्वार्थ साधपाचो प्रयत्न करतात. म्हणून म्हजो प्रयत्न हांव व्हडलो कोण राजकीय नेतो न्हू, हांव व्हडलो कोण भाटकार न्हू, पण म्हाजो हांव एक स्वाभिमानी पेडणेकार आनी म्हाजी एकूच इच्छा आसा की जो कोणी हो पेडणेचो आमदार जातलो त्याने पेडणेकारांक न्याय दिवंक जाय. पेडणेकारांक दिले आसतना पूर्ण करूंक जाय. म्हणून माझो प्रयत्न आसा लोकांमध्ये वचून लोकांक जागृताय करची आनी लोकांक विशय पटोवन दिवचो की कित्याक आमी ह्या टायमाचेर विचार करूंक जाय. कित्याक आमचो हे लोक ताणें एक काम दाखोवचें की बाबा हें काम आपण केलें म्हणून लोकांक न्याय मेळ्ळो. मागीर ते हॉस्पिटलाचो इशू आसो, 39A आसो, मोबायल टॅक्सीकार आसो, आयुश्याची नोकरी आसो, ह्या प्रत्येक क्षेत्रात आयज जे जे लोकांक अडचणी आसा, लोकांक समस्या आसा, जे लोक म्हणटा आमकां न्याय मेळोंक ना, त्या खंयच्या एका पेडणेकाराक न्याय मेळचो म्हणून हेणें फुडें जावन नेतृत्व केलें, खंय आंदोलन केलें आनी लोकांक न्याय मेळ्ळो तेणें एक दाखोवचें. तुमी कोणाक सांगचें, हांव जर फुडें म्हाका कोणें सांगचें बाबा हे नेतृत्व ह्या फुडें उबें केल्लें म्हणून म्हाका तें न्याय मेळ्ळो, म्हणून म्हाका तें नोकरी मेळ्ळी, म्हणून म्हाका तें धंदो मेळ्ळो, म्हणून म्हाका एक थंय उपचार मेळटा हॉस्पिटलांत, एक दाखोवचें. फक्त सांगलें म्हणून जायना की आपण स्थानिक आसा, आपण हें करतो तें करतलो, एक दाखोवचें मरे केल्या तेणें. तुम्ही सांगचे लोकांनी बाबा हा तो असो करता काम हे काम केलें, फक्त सांगलें म्हणून जायना, काम करचें पडटा, ती प्रामाणीकपणान म्हजे कडेन आसची पडटा. पण हांव सांगता आमी सगळ्या लोकांनी मदीं तुम्ही जमलेले आमचे सगळे भाव भयणा. बाबू येवच्या टायमार आमी फर्स्ट टायम आमकां खबर नासलें पॉलिटिक्स कितें आसलें तें. पण आमी जेन्ना भायर सरले तेन्ना आमकां पयली अशी स्टेज आसली कोणूय येवनी
एमजी जो असा तो निवडून येतलो आणि कोणी येईल तरी काय फरक पडत नसतो. आणि फर्स्ट टाइम बाबू येयलो आणि आमच्या पेडण्यात विकासात खरी विकासात चालना मिळली ती बाबू येऊन या 25-30 वर्षाच्या टायमात आणि 2-3 जण आमदार जाऊन गेले. पण डेव्हलपमेंट खंय वचा कामां केली दिसतात ती कोणी सांगू शकता. हे केले ते बाबू म्हणता आणि कोणी केले ते कोणाक खबर ना आणि केल्ली कामां ना दिसतात अशी स्टेज आसा. एअरपोर्टाचो विषय एअरपोर्टार भाटकार आमचे पेडणेकार पण आयज आमचे भाव भयणां थंय तो एअरपोर्ट साफ करता लाज दिसता आमकां सांगपाक लाज दिसता. ते केन्ना वचत जाल्यार व्हडल्या पोस्टार ते भायले बीचवरचे सगळ्याचे ते सायडीचे म्हापसा पणजेचे आणि झाडू मारपाक सगळे कामां करपाक आमचे पेडणेकार लाज दिसता सांगपाक. आणि आयज असिस्टंट टॅक्सी आता भाटकार आमचे टॅक्सी हा चडशे तुमी आसतले आमचे लँड युजर आहात तांकां कितें फॅसिलिटी कांयच ना एअरपोर्टाचेर सगळे आसा ते सगळे जीएमआर घेवन वयता. आणि आयज परतून टोलाचो इश्यू जाला टोल वाडयतात. जर बाबू आमचो आसलेलो हांगा जाल्यार एक फावट कितें ते सेटलमेंट एक फावट जातले परतून 5-4 महिने जाले परतून टॅक्सी स्ट्रायक आणि 4 महिने जाले परतून टॅक्सी स्ट्रायक ही स्टेज. आणि आयज सांगचे दिसता कित्याक आयज वचत थंय बाबू वता सांगचे आयज बऱ्याच वर्सांनी बाबू आसगांवकर सराची हांगासर ऑर्डर मिटींग थेयल्ली आसा आनी ते मिटिंगेक तुमी सगळीं उपस्थित हांगासर रावल्ले आसा. ह्या मिटिंगेक उपस्थित व्यासपीठाचेर तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके आमदार लाडके माजी उपमुख्यमंत्री श्री बाबू आसगांवकर उपस्थित आसा. तसेच तुमचे सगळ्यांचे तुमचे गांवचे लाडके सरपंच बाब अर्जुन कांदोळकर तसेच आमचे तांबोशी मोपा उभेचे पंच दयानंद गवंडी माजी सरपंच आपल्या वारपणचे प्रदीप कांबळी देवस्थान कमिटीचे तसेच आमचे चांदेल सापूरचे माजी सरपंच आताचे पंच तुळशीदास गवस तुमची लाडकी या वशलबाग हेची पंच सदस्य आणि म्हाका दिसता डेप्युटी सरपंच दिप्तीशा नारोजी दुसरे आमचे देवस्थान कमिटीचे सगळी म्हाका जमलेली आमची भावानो आनी भयणीनो तशेंच माझे पत्रकार मित्र माझे भाव निवृत्ती शिरोडकर आनी मुकूळ तशीच माझी आदली मैत्रीण बाय शैलेजा सावंत आम्ही खूप वर्सांनी परत एकदा आम्ही वांगडा काम केल्लें सराच्या कार्यकाळानूच आम्ही सरपंच भयणी कशी सगळी वागलेली तेन्ना बाबू आसगांवकर ह्या 5 वर्सांक आमचे आमदार म्हणून ना पूण ते 4 वेळा आम्ही तेंकां 4 टर्म तेंकां निवडून दिवन आम्ही आमच्या त्या मतदारसंघाची कायापालट केलो. आमचो मतदारसंघ कसो आसलो कितें आसलो सगळें आमकां खबर आसा. आनी गेल्या 5 वर्सांक सरांक मडगांवां टिकेट दिली आनी हांगासर आमकां दुसरेच आमदार लाभले प्रवीण आर्लेकर म्हणून. तेन्ना खंय तरी आमकां उणीव हें भासली आनी त्याच हांव कालच्या 5 वर्सांक जिल्हा पंचायतीचे जिल्हा झडपी मेंबर म्हणून सराच्या आशीर्वादान आणि बीजेपी तिकीटाचे हांव झडपी मेंबर म्हणून निवडून येयले. सराचो 1 वर्सूच म्हाका कालावधी लाभलो. मागीर 4 वर्सां सर नासतना म्हाका काम करचें पडलें मतदारसंघात. हे 2 मतदारसंघ आसा एक धारगळ आनी ह्या मतदारसंघाच्यान एक तोरशें म्हणून त्या तोरशें मतदारसंघात म्हाका 8 पंचायती आमकां येताल्यो. त्या मतदारसंघात विकास करताना क्षणोक्षणी सराची आठवण येताली. आमी सगळीं वचून सराक कशी सांगताली की हें काम करूंक जाय तें काम करूंक जाय. जेन्ना स्वताचेर जबाबदारी येता आनी स्वताक तें काम करचें पडटा तेन्ना खरो जीवनाचो अर्थ कळटा. आमी सराक सांगूंक वचून सोंपें आसता आपूण जेन्ना भोगता तेन्ना आपणाक कळटा. 8 पंचायती म्हणजे व्हडली एरिया आसली. म्हाका विकास काम करताना खूब
हे जाताली पूण तशे परिस्थितीन येणारो निधी सरकार कडसून मेळलो आणि व्यवस्थित कित्याक सराचे मार्गदर्शन आसले त्याच्या मार्गदर्शना खाली बरे रितीन 5 वर्सां काम केलें कित्याक सरा खातीर आमकां टिकेट मेळवली आनी सराचे हे उपकार आमी केन्ना विसरूं शकना तेन्ना भगिनीनो ह्या मतदारसंघाचो विकास करता करता बाबू आसगांवकर सरांनी सेल्फ हेल्प ग्रुप आमच्या शैलेजाक बी खबर आसतले तेन्ना सेल्फ हेल्प ग्रुप बी अशा मतदारसंघात कांय नासले तेन्ना बाबू आसगांवकरांनी खऱ्या अर्थान सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केले 275 सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केले ते बी आमच्यो काही महिला भगिनी नांवां घेवन वयताल्यो थंय आनी ऑफिसान वचून सांगल्या उपरांत सराक तुमचे सगळे डिटेल करून तुमचे रेजिस्ट्रेशन पासून करून सराचे मनीस सरान सांगल्या कारणान ते तुमच्या हातीन सर्टिफिकेट पासून दिताले अशें सेल्फ हेल्प ग्रुप जल्माक घालपाचेंच काम बाबू आसगांवकर सरांनी केलें आनी त्या माध्यमांतल्यान भगिनी आमच्यो मातश्यो वयर येवपाक लागल्यो आनी तितूनच काही फुगडी स्पर्धा हे जाल्यो फुगडी घालपाक लागली महिला भगिनी आनी आमच्या पयलो नंबर आमचो धारगळी नासलो फुगडी घालपाक बी आनी आमच्या कला अकादेमीन जेन्ना पण करू शकना पण आयज तो भाशणां करता परत येवन तसो मायक धरून भाशणां करता येता माझे काम जे आसा अशेंच आसतलें अशीच म्हाज्या वांगडा रावा आनी अशीच सगळीं एकठांय रावया आनी अशीच फुडें वचया हें आतां खंय तरी बंद जावंक जाय हें खंय तरी बंद जावंक जाय अशी म्हाजी प्रामाणीक इच्छा म्हणून हांव सांगता हे लोक जे आतां येयल्या हो आमदारूय जावं किंवा आनी इतर जे लोक येतात हेजो सगळ्यात एकूच एजेंडा आसा ते समजता आमी पेडणेकार हे खूब पेडण्याचो ग्रामीण भागात लोकांचे आमी खूब कश्टकरी लोक आमी प्रामाणीक लोक आमी सादे लोक ह्या सादेपणाचो फायदो घेवपाचो हे लोक प्रयत्न करता आनी म्हाका पूर्ण खात्री आसा की आमी आमच्या सादेपणाचो ह्या स्वार्थी लोकांक फायदो घेवपाक दिवया नाका जागृत जावया एकवट करया विचार करया आनी 27 बाब म्हणून हाडून हे पेडण्या फुडें व्हरपाक एक बऱ्या तरेचो यत्न करया आनी ज्यो कितें आमच्यो समस्या आमच्यो आसाय तेजो सोडयतलो जाल्यार म्हाका नक्कीच खात्री आसा बाबूचो अनुभव बाबूची प्रामाणीकपणां बाबूची धडाडी सांगलें आतां ही बातमी बरें येयल्या पळय आयज सीएमान मिटींग घेतल्या त्या हस्तकला महामंडळाची ते सगळे अधिकारी आसले सगळे लोक आसले पण मग तितून आमदार नासलो तीच समजा जर ते जर बाबू आसलेलो जाल्यार असली कापासपणाची मिटींग घेवपाची बाबू शिवाय त्या महामंडळाची परत एकदा सांगचे कित्याक बाबू झगडलो आनी ते महामंडळ आपले लोकांनी आपूण करलो आपूण थंय जाय आपणाक खबर जाय म्हणून कितें आहा कितें ना तें म्हणून अशा तरेचे काम करणारो हो बाबू आसगांवकर म्हणून तुका सांगता की ह्या टायमार आमी एक बरो प्रयत्न करया आनी ह्या सगळ्या पेपराचेर तरुण भारत हो गोंयचो नंबर 1 पेपर आनी ताच्या प्रमुख पंच बातमी आसा आनी हो पेपर आयचो हांगा आसा तुमचे कडेन तुमी कोणें वाचूंक शकता पेपर हो म्हणजे आमी तेका फटींग लोकांक सांगितला हे आमी फक्त प्रयत्न करता की लोकां कडेन सत्य पावचे आनी हे लोक जे फटींगपणां करता तेंचे आमच्या फुडें गोंयांत सगळे गोष्टी येवचे होच म्हजो प्रयत्न आसा दुसरें सांगता तुमकां तशें आतां खुबश्यो महिला भगिनी आसा ह्या आमदारा कडेन जे महामंडळ आसा पळय तेजें दुसरें नांव आसा हस्तकला आनी लघु उद्योग आतां लघु उद्योग म्हणल्यार कितें तर ज्यो आमच्यो भगिनीच्यो ज्यो सेल्फ ग्रूप आसा महिला बचत गट आसा त्या ग्रुपा मदीं बारीक बारीक वेवसाय करपाक प्रोत्साहन दिवप त्या बायलांक लागीं एकठांय हाडप त्यांच्या ग्रुपाक स्थापना करप तांकां ट्रेनिंग करप तांकां आर्थीक सहाय्य दिवप तांचे जे प्रोडक्ट आहा ताका मार्केट दिवप आनी तांकां नारी शक्ती स्वयंपूर्ण करचे म्हणून एक्चुअली हे डिपार्टमेंट काम करता म्हाका सांगा तुमच्या ह्या इतल्या महिला तुम्ही कोणा तरी स्कीम घेतल्या हेची आमदारा कडल्यान हा कोणा तरी घेतल्या एकटाय कोण सांगचे पळय हांव आतां ह्या बाबू वांगडा न्हू ह्या प्रचारा निमित्तान न्हू संपूर्ण तो मतदारसंघ तोरशा मतदारसंघ म्हणजे सकरा तोरशा उगये मोब हडकणे इब्राहिमपूर सांदेल असापूर वजरी हळण तळण कुट्रोळ काले ह्या सगळ्या कडेन हांव ह्या दरम्यान फिरलो आनी सगळ्या कडेन संवाद सादर विचारले
की कोणा तरी एका महिलान तुम्ही हो फायदो घेतला का? एकच उत्तर, आमकां खबरच ना. म्हणजे अशा तरेचे स्कीम आसा पळय आमकां त्यो खबर ना. तर तुम्ही विचार करात, ज्या महामंडळाचो हो आमदार चेअरमॅन आसा त्या मंडळाचे आमकां हो पद सुद्दां दिवंक शकोंक ना. आनी तो आमकां सांगता भाशणान कितें म्हाजें काम हें अशें नासतलें, हांव चड उलयना, म्हाजें अशें नासतलें, तुमी अशीच म्हाज्या वांगडा रावा, आमी अशीच एकठांय रावया आनी आमी अशीच फुडें वचया. हा? म्हणजे तूं आमकां कांयच दिवप ना, आमी अशीच रावप सगळ्यांनी, बरोबर न्हू? म्हणून तुमकां सांगपाचो प्रयत्न कितें आहा की अशा आमदाराक आमी परत थारो दिवपाचो ना. ते हे आमदारा कडेन लोक म्हणटा केन्ना केन्ना म्हाका सांगता तुमचो आमदार कितें म्हणटा वेसले उलयना बरें. हांव म्हणटा तो उलयता, एकदां उलयत फुगडा सांगता, एकदां उलयलो तो कितें उलयलो खबर तुमकां? हितून विधानसभेत उलयलो की स्पीकर सर आमकां खंय पत्रा देवी तूं वेर्णा एक कदंबा सुरू करची म्हणून. हा? तुमकां पळय, अरे पेडणेकारांचे कितके प्रश्न आसात. काही मोबायल येता, लोक तळमळटा, लोकांक आजून न्याय मेळना, लोकांक पयशे मेळोंक ना, लोकांक आनी कितल्यो गोश्टी आहा. आनी वो त्या उठान सांगता कितें, स्पीकर सर आय रेज टू स्टँड टू आस्क यू वन क्वेश्चन that I want to start one kadamba khai from Patra Devi to Verna. झाले. थँक यू स्पीकर सर. आणि बसलो. अरे कदंबा करपाक तुका पिशात विधानसभेची गरज आसा. एक फोन नाही त्या चेअरमॅनाक, तो फाल्यां कदंबा सुरू करतलो. म्हणजे अशा तरेचे हे आमदार आम्ही विचार करूंक जाय. माझा प्रयत्न इतलोच सांगपाचो आसा की आम्ही ह्या टायमार एक विचार करूया. हे लोकांना दिसता कितें खबर आसा की आमकां भगिनी आनी सगळे माझे भाव पत्रकार मित्र तुमकां सगळ्यांनी सांगले आमच्या उलोवपी लोकांनी की ही जी बैठक जी आसा ती बैठक खास करून येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनात आमच्या मध्ये एक चर्चा जावची. थोडेशे विशय आमी एका वांगडा डिस्कस करचे आनी आमी फुडें वयताना आमी कशें फुडें वचप हाचेर चर्चा जावची म्हणून आमी खास ही बैठक हांगासर आयोजीत केल्ली आसा. आता ह्या बैठका सगळ्यांक खबर आसा शेवटी निवडणुका म्हटल्यार लोकांचो एकवट जाय, लोकमत जाय, तरच आमी थरयल्ली कामां आमी करूं शकता. आनी जें कितें आमकां दिसता की आमच्या अन्याय जाता, आमकां न्याय मेळना, आमच्या भुरग्यांक नोकरी मेळना, वा जें कितें आमकां दिसता तें सगळें फक्त आमच्या हातींतूच आसा. कित्याक शेवटी निवडणारे आमीच आसता. कित्याक हे लोकशाहीन सरकार घडोवपी आमच्यातून आसता, ताका मतां घालपी आमी आसता आनी तेणें आमकां कामूय करचें आसता. पण आमी जर एक ओवरऑल पिक्चर पळयलें जाल्यार आयच्या आमदारा बद्दल उलोवचे पयलीं आमकां पळोवचो म्हणजे आतां विचार मांडचे म्हाका पडले तर आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या आमदारान निवडणुकी पयलीं ज्या ज्या तरेची आमकां व्हडली व्हडली आश्वासनां दिल्लीं म्हाका खबर आसा. इवन तो मिस्टर आसलो दर्शन नारोजी तो कितल्या तरेन त्या आमदाराक कसो वावरतालो आनी ताका काम करताले. आनी हांवूय बी ह्या आमदाराक सारको पोड तिडकीन एक पेडणेकर म्हणून एका भरपूर प्रमाणात कार्य केलें, काम केलें. पण आमी पळयलें निवडून येल्या नंतर ह्या आमदारान कसल्याच तरेचो कोणाक देण्याचो प्रयत्न करूंक ना. ताणें खूब दिल्लीं व्हडलीं आश्वासनां की आपण हेल्थ बाबतीत काम करतलो, आमकां नोकऱ्यांची कामां करतलो, आमकां रोजगाराची कामां करतलो, उद्योग धंदो विकास हेल्थ क्रीडा म्हणजे प्रत्येक गोष्टी ताणें आमकां पूर्ण व्हडलें आश्वासन दिल्लें की आपले जे काम आसतले हे पेडण्याच्या उदरगतीक आसतले, पेडण्याच्या विकासाक आसतले, पेडण्याच्या भुरग्याच्या नोकरी धंद्याचे आसतले. पण आमी पळयलें 4.5 वर्सां आयज जालीं आमकां न्याय मेळ्ळो, आमकां न्याय मेळोंक ना. हे आमी आज अनुभव घेता. पळय आमदार म्हाजो वैयक्तीक कोण दुश्मन न्हू, म्हाजे वयल्यान काय वयरय ना, पण एक आमदार म्हणून तो कसो अपयशी जाल्लो पळय ते आमकां आयज उलोवचें पडटा. ती आमची ताणें आमचेर हाडली आयज हो आमच्या व्हडलो प्रश्न आसा. आयज आमदारान आमकां आनीक अशें दिलें सगळ्यांक खबर आसतली की आपण पेडण्यान घर बांदलें, आपण 24 वरां तुमचो पेडणेकर हांगा रावतलो आनी तुमकां केन्नाय बी आपण आमचे दार उक्तें आसतलें. आमी पळयलें निवडून येयल्या नंतर आमचे खुबशे लोक आमदार मेळपाक घरा कडेन वयता. स्वता हांवूय वयता म्हाज्या लोकांक घेवन. आमी 9 वयता, 9, 10, 11, 12 आनी आमदाराचें दार उगडना. आनी 12 तो सेक्रेटरी सांगता आमकां आमदार आतां येवंकच ना.
आमदार ते ओपून अरे म्हाका सांग आम्ही थंय सकाळी आमकडे 9 येयल्या जर आमदार घरात ना मग 9 सांग न्हू तो आमदार ना म्हणून 9, 10, 11, 12 आणि 12:30 तो बाहेर काढता आणि म्हाका म्हणता आयज आमदार आता येवंक ना तुम्ही चला घराकडे अरे खंय म्हणजे अशा तरेचे लोक पळय तुम्ही कामाची सोडूनच दिया साधे मेळपाचे सौजन्य तो दाखोवंक शकना ना अरे आमचो लोक ते वतात तळटळटा भायर ते वतात ते बसपाक सुविधा ना आमच्या घराकडे लोक ते बाबडे वाट पळयता देवा आतादार उगडटले देवा मागीरदार उगडटले कोण फाटल्यान वयता कोण फुडल्यान वयता आणि म्हणटा ना मरे आमदार जागत ना अशा तरेचो अनुभव आम्ही आयज घेतात अरे काम कशें सोडून दी लोकांक मेळटलें आसलो म्हणजे अशा तरेची खोटी आश्वासनां आमकां ह्या आमदारान दिली आणि आमच्या कडेन एक परिस्थिती हाडली आज उपस्थित असलेले पहिली स्वतः मनातल्यान तुझे अभिनंदन करता आणि असेच आमच्या बरोबर रावचे खूप सपोर्ट लागले आज उपस्थित असलेले माझे मित्र तुळशीदास गांवस तसेच तुमचे डायनेमिक सरपंच दांगळचे बाबा अर्जुन कानोडकर आमचो दया गवंडी आमचो सरपंच माजी सरपंच बाबा प्रदीप तसेच देवस्थान कमिटीचे माननीय सगळी वतात ती बाबूचे टीका आणि कोणलो मुद्दो तो घेना तेका मुद्दो येईना कुठलो आयज मुद्दो घेतना तो जी झाडां मारता पळय रस्त्याचेर खंय तरी 2-4 वाडलेली आसलेली पेडण्या म्युनिसिपालिटीचे थंय तो गेला आणि ती झाडां कट करता आणि ते सोमते व्हिडिओ व्हायरल मिडिया घेऊन अरे तुझे काम कितें ते फ्लावर ते खंय तो लिकेज जाता त्या फ्लावरा पण वचून थंय व्हिडिओ काडटा ते घालता फेसबुकार लायव्ह इंस्टाग्राम फेसबुक आणि फुडें काय कितें वयता खबर आहा बाबू गो बॅक मडगांवकर अरे कितें उरलं फकाणां धरली ना तेंची हेंकां टिका करपाक सुद्दां येना बाबूचेर टिका करप ही कशी करप बाबू अरे तुम्ही बाबूचेर टिकाच करूं शकना बाबूचें कामच अशें आहा बाबू कोणच सांगपी ना काम बाबूचे कशा पद्धतीन बाबू करतालो पळय हे सगळ्या बाबूच्या कार्यकर्त्यांक खबर आहा तशेंच तेणी म्हणटा की कोविडान काम करूंक ना बाबून जो कोविडान बाबून कितलें काम केलां पळय हे बाबूच्या समर्थकांक खबर आहा अरे बाबू ते तुम्ही टीका करताना आमचेर पयली हल्लो करा मागीर बाबूचेर चला आम्ही समर्थ आहात तुमकां उत्तर प्रत्युत्तर दिवपाक तसेच मोपा एअरपोर्ट या फॅक्टोऱ्यांचे उलगडन खरोच फायदो ना आणि त्यांचा आम्ही आमच्या कॉम्पिटिटरच समजाना म्हणून मुद्द्यार येता ते म्हणटा मोपा एअरपोर्ट जो प्रकल्प आहा आमचे भुरगे टॅक्सीवाले भाव मोठ्या संख्येन हांगा आहात सगळ्यांक खबर आहा कितलो प्रॉब्लेम आमकां जाता कितलेशे वर्षी भरान भायले लोक हे आमच्या एअरपोर्टार येतात आयज बाबू जर हाडलेले हेका कापस्तां नासलेली हे साखळे बिचोरचे लोक आमच्या पेडण्यान येवपाक आयज ते वजरीच्या पुलारच बंद पडटली आनी गाडी तेंची फुडें येवपाक दिवचे नासले हे बाबूचें काम ह्या बाबूच्या कामा खातीर बाबू वांगडा आहा आयज आमचे भुरगे बेकार आनी खंयच्यान बसी भरून येतात आमकां खंय तरी दूख लागता आमचे काळीज दुखता अरे आयज जशे आता तुळशीदासान सांगले की जो प्रकल्प आमचा रवींद्र भवन सॉरी आमच्या म्हापशेकारान सांगलो रवींद्र भवन सुद्दां आमच्या पेडण्याक येवपाचो आसलो दर बदली आमदार मेळ्ळो काय उलोवपाक येवंक ना कसलोच सपोर्ट ह्या असेंब्लीन करूंक ना म्हणून आमचो तो प्रोजेक्ट गेलो दुसरो उरलो तो क्रिकेट स्टेडियमाचें काम ह्या 15 दिसांक सुरू जाता हे तर नक्की आहा आणि तशें आमी तेंच्या वांगडा एग्रीमेंटय केला तेंचे कडल्यान बरोवनय घेतला की जो फर्स्ट प्रिफरन्स जो आहा हो आमच्या धारगळ पंचायतीक मेळपाक जाय आणि तेंच्यांनी तो एस करून आमकां दिल्लो आहा सो ह्या प्रकल्पाक जाता तितले नेटान आमकां जॉब मेळच्या खातीर बाबू पयलीं आमकां येवपाक जाय हो मेन आहा आणि बाबू आमी प्रत्येक गांवागांवांसून जो सपोर्ट मेळटा त्या सपोर्टान आमी धारगळ नंबर 1 आसा न्ही होच आमचो निर्धार आनी निश्चय आहा थोडे लिडर आहात लिडरशिप करतात लिडरशिप करून इलेक्शनाक भोंवतात थोडे मोजके तेंचे वाड्या मनीस आसता आनी ते कोण तरी व्हडले आपणाक लिडर समजतात आनी ते करतात कितें जाणां थोड्या बायलांक एका कितें दिवप हाडप आनी वारो चेंज करपाचो प्रयत्न करतात
ज्यांना तो इलेक्शन दिलेलो पळय त्यांचा आमदार त्यांना हात वर करताना आम्ही राजकारण सोडले, आम्ही राजकारण सोडले म्हणतात ते. हे त्यांचे राजकारण, आमका हे राजकारण नका करता. तसेच व्यासपीठार तुमचे आमचे धडाडीचे नेतृत्व, तसेच आमचे तडफदार नेते माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर सर, तसेच या देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गरड आणि आयज कित्याक जमला तुमका खबर हा, येणारे जे इलेक्शन हा त्या इलेक्शनाच्या संदर्भात जे बाबू आजगावकर आपले प्रत्येक गावागावान वाड्या वाड्यार मिटिंगे दवरीत हा आणि ह्याच पद्धतीचो सपोर्ट जसो आज तुम्ही दाखयला त्या पद्धतीचो सपोर्ट हे प्रत्येक गावागावान आणि वाड्या वाड्यार मेळटा. हे सरांचो होच विजय जाल्लो हा. तसेच सांगपाचे म्हटल्यार जे आज आमकां तुळशीदास जोसान सांगले, आमचे सीमा गडके मॅडम सांगले, सगळ्या विशयांचे उलोवप जाल्लेले हा. बाबूचे काम कोणाक सांगपाची गरज ना, प्रत्येक हांगासर बसलेले महिला जावं आमचे युथ जावं सगळ्यांक खबर हा. आज मोठ्या संख्येन युथ जमा जाल्ले, सगळी महिला आहात. हे 4 दीस पयलीं ह्याच गावात एक मीटिंग जाली. तुमका खबर हा वशाल बाबचे थंय कितले लोक असले आणि प्रत्येक अख्ख्या धारगळचे कितले आसलेले हे तुमका सगळ्यांक खबर आसतली. पूण आयज मुद्दाम म्हणून सांगूंक सोदता, जे हांगासर आयज जमलेले हा हे फक्त आणि फक्त वशाल बाबचेच लोक जमलेले हा, भायलो एक मनीस ना. तसेच जो सपोर्ट तुम्ही दाखयल्यात ह्यो हेच्या पुढे वाटतलो, खूप पटीन वाटतलो. युथ जो भायर सरला ह्यो प्रत्येक गावागावान वाड्या वाड्यार आपले काम हे करीत हा आणि ह्याच्या पुढे नेतृत्व हे एका कोणाच्या हातीन दिवपाचे ना, नेतृत्व हे आम्ही सगळ्यांनी मिळून करपाचे. बाबूची काम करपाची जी धडाडी हा ही अख्ख्या पेडण्या मतदारसंघात खबर हा आणि त्या पद्धतीन आज लोक बाबू वांगडा जमल्या, बाबू फाटल्यान येतात आणि बाबूचो जयघोष अख्ख्या मतदारसंघात जाल्लो हा. आयज जेन्ना 4 दीस पयली मीटिंग जाली तेन्ना पंचायतीक एक करप म्हटली गेली, धारगळ पंचायत करप म्हटली गेली. अरे ज्या पंचायतीन फाटल्या 15 वर्सां लुटून खाल्ल्यात त्यांना तुमका कळना ही पंचायत कसली ती, त्यांना करप नासली, आज करप जाली. परतून दुसरे तेणी उलयले जेन्ना आमचे तेणी हो करप म्हणून संशय घेतलो तेन्ना म्हाका एक कळना की ह्यो खंयच्या पंचायतीचो, ह्यो धारगळ पंचायतीचो न्हू आनी खंयच्या पंचायतीचो जो तेणी धारगळ पंचायतीक करप म्हटले. आज निषेध करता त्याच्या या म्हणण्याचो. आज करप कोण हा पण तो सगळ्या लोकांक खबर आहे, सांगपाची गरज ना. आज 4 वर्सां एका एका खुर्चेर बसोंक मेळोंक ना, हेचो स्वताचो आमदार आसतना ताका बसोंक मेळोंक ना, ही ताका गरज दिसता आणि ह्या खातीर तो आज अशें उलोवपाक पावलेलो आहा. अशें उलयतना कितें तरी चिंतून उलोवपाक जाय. आयज जे लोक हांगासर जमता पळय बाबू फाटल्यान ते बाबूचे काम कोण जमता, बाबूचे काम करपाची जी पद्धत हा त्या पद्धतीन लोकांक जमता. आज खंयच्या डिपार्टमेंटान आज वयतले जाल्यार आमकां कितलोसो त्रास जाता, खंयच्या डिपार्टमेंटाचे काम सारखे ना. बाबू आसतना कोणाक शक्य आसलें खंयच्याच आमच्या लोकांक धाडलेले परतून बाबू थंयच्यानूच फोन करतालो, बाबा कित्याक जायना तेचे कर, आतां कर, आयजच जावंक जाय, हे बाबूचे आसले. आज आनी एक मनशान म्हटलें की धारगळ पंचायतीन इन्कम सर्टिफिकेट 10,000 घेता. एक मनीस दाखवून द्या, एक मनीस धारगळ पंचायतीचो खंयचो मनीस हा तिने 10,000 कोणा कडसून घेतलेले आहे दाखवून दिवपाचे. तसेच त्यांनी दुसरो एक केला उल्लेख केला तो म्हणटा इलिगल कन्स्ट्रक्शन. इलिगल कन्स्ट्रक्शनचे त्यांनी कंप्लेंट घातला, कोणी फेसबुकार कोणी तरी एक ट्वीट केला त्याचे त्यांनी कमेंट घातला की इलिगल कन्स्ट्रक्शन हे डेमोलिश करपाचे. तुमकां सगळ्यांक खबर आसा धारगळीन कितले इलिगल कन्स्ट्रक्शन आहात ती आणि ते हे उलयता हे विचारतात
अरे एक बॉट जरी तुमच्या जवळ दुसऱ्याचे तर 4-5 आपल्याचे असता. अरे तुमचे शॉप काय असतात ते एका खबर ना. तुमचे शॉपला हायवे पण 40 मीटर लांबीचे राहा. उलोपास जाय म्हणून किती रे उलाव नका जाल्ले. अरे ह्यांका खास येतं बापू हे खाजे तर आमका पंचायती. तुमच्या कापस्तानला बापूचे उलोपाची. तुमच्या कापस्तान बापूचे. तसेच आणि एक कोणतरी लोकल कोणतरी हा ते माझे सगळे भावना आणि भयणी आज चड खुशी बघता की खूप वर्षां तुमच्या फुड्यान आयला. आज तरुण भुरगे दिसतात म्हाका, जाणटे लोक दिसतात, मिडियमूय लोक दिसतात. बाबू आज गांवकरांन या मतदारसंघान नव्यान आयिल्लो याद दरा. हो मतदारसंघ कसो आसलोलो ते म्हाका सांगपाची गरज ना, तुमकां सगळ्यांक खबर आसता. बशारबाग हो गांव ज्या गांवांत रस्तो पावूं नासलो, ज्या गांवांत उदक पावूं ना, ज्या गांवांत लायट्यो सारकी नासल्यो, तो मतदारसंघ माझ्या हातान आयलो. केन्ना 99. चड टाइम घेयना तुमचो, खाली 5 मिनिटां खबर उरता. त्या टायमार हांव ह्या मतदारसंघान आयलो. हांवें लागींसान पळयलो मतदारसंघ. हो मतदारसंघ असो आसलोलो की ह्या मतदारसंघाक आमच्या लोकांक ह्या पार्टीनी ह्या पक्षांनी यूज करून घेतलो, उपयोग करून घेतलो आमचे लोक. आमचे लोक कितें ते आमच्या लोकांनी सांगले, आमचे लोक प्रमाणीक तुळशीदास पळयलो. ह्या लोकांक यूज करून घेतले. यूज कशे 35 वर्सां कसली सोयी पावली नासतना दवरल्यो आनी आमचो लोक म्हाका ठोकताले. शिवूंक दिसलो की मत मारप, शिवूंक दिसलो की मत मारप. तो आमदार काय करू या ना करू निवडून दिता. त्या मतदारसंघात हांव आयलो आनी पळयलो लागींसान मतदारसंघ. लोक आमचे कशे हाल काडटात, कशे त्रास काडटात. आणि या मतदारसंघात जेव्हा म्हटली कामां सगळे करपाक जाला, लोक म्हाका मानताले ना, म्हाका मानचे ना. म्हाका कित्याक निवडून दितले लोक, हांव काम करणार. ह्या मतदारसंघात 99 आयलो. 4 फाटी निवडून दिलो तुमी म्हाका, 4 फाटी. ह्या मतदारसंघात 99 जेन्ना आयलो हांवें चिंतलें की मतदारसंघात ह्या पार्टीने यूज करून घेतला, आमी ह्या पार्टीक यूज करूया. हांवें लोकांची कामां फटाफट करपाक चालू केली. हांवें बंद केलें. काँग्रेस केली, बीजेपी केली, परत काँग्रेस केली, परत एनडी केली. आता निवडून आयलो लोकांची काम करपाक नाका, आलाच लोक म्हाका निवडून दितले, नाव दिवचे ना. ह्यो सगळ्यो बारीक बारीक सोयी प्रशासनाक चेंज केलो सगळो. आनी हे तुमच्या मुखार अख्खो मतदारसंघ चेंज केलो. अरे माझ्या मतदारसंघात शेमेच्या आडवून असलो रस्तो हो प्रदीप बसलो ना. माझी जी महिला असताली ती विरोधी असताली, हाडपाक तांकां बस गाडी मेळनासली, पाण्याक घालप आनी व्हरप. ह्या परिस्थितीचो हो मतदारसंघ. आनी ह्या मतदारसंघात ह्यो सगळ्यो सोयी पावल्यारच आमी फुडें वचूं शकता. तेन्ना पासून आमी बंद केलें, मंत्रीपद घेतलें आनी काम करून दाखयलें. आज हो मतदारसंघ संपूर्ण डेव्हलप जालो, फुल. खंय कमी नात आमी. ह्या मतदारसंघात व्हडले व्हडले ब्रिज आयले, तिळारी प्रोजेक्ट आयलो, रस्ते रोडणीस आयले, बसी वचनासल्यो. भुरग्यांक शिक्षण कसलें जातलें, एज्युकेशन कशें पळयतलें. सगळे कडल्यान आमी डेव्हलप कमीच केलो. आनी जे आसलेले आतांच म्हणटा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येवपाक जातलो तो लोकांनी. उदकाचो जो वॉटर प्लॅंट आमी हाडलो, कारण उदक म्हाका सगळे कडेन पावपाक नासलें. उदक पावयलें, सगळे कडेन पायपलायन घातली, सगळ्या सायडीक आमी विकास केलो. बाबू आसगांवकर खंय कमी आसा तो म्हाका सांगात. आनी चवथ्या इलेक्शनाक
माझ्या फुड्यान एकच प्रश्न उरलो, एकच. तो प्रश्न कसलो? नोकरीचो. नोकरी. आणि कसलो ना, आज बाबू आज गांवकर हांगा आयला कित्याक? एकच प्रश्न घेऊन, एम्प्लॉयमेंट. याद धरा, काणी काणी हर एक घरात नोकरी पावपाक जाय म्हणून हांव भायर सरलो. कारण ह्या लोकांनी म्हाका फसयलो. चौथ्या इलेक्शनात हांवें म्हणलें नोकरीचो हांव प्रश्न सोडयतलो, एअरपोर्ट हाडटलो, एअरपोर्टा खातीर आंदोलन केलें, मोर्चा हाडलो. म्हाका तो प्रमोद महाजन बीजेपीचो तो म्हाका म्हणटालो, बाबू तुम्ही कसे काय मागतात एअरपोर्ट इथं हाडायला? 2-2 एअरपोर्ट येऊ शकतात काय म्हणून? इतक्या जवळ आमचा डिस्टन्स आहे, 2 एअरपोर्ट येऊ शकत नाही. एअरपोर्ट जाय एम्प्लॉयमेंट खातीर. आमच्या हर एक भुरग्यांक नोकरी मेळपाक जाय, हर एक घरात नोकरी पावपाक जाय. आणि तो एअरपोर्ट हाडलो झगडून, आंदोलन करून, मोर्चा करून.